OTP 9102 हां बैठ जाओ. हां ठीक आहे. वारजेला जायचं. सोडतो की मॅडम, बसा की. पैसे किती होतील? 500 रुपये. कमी करा की जरा लय होतात. अहो, काय कमी करणार मॅडम, नाही परवडत आम्हाला. ह्यातच गॅस टाकायचा, AC लावायचा. बरं सोडा मग. ठीक आहे, बसा. बसले का? हा. चला जाऊ मग. हॅलो. हा मी आले पुण्यात. हा गाडीतच आहे. हां हां मी आले. हां चालेल चालेल. ठेवू का मग? हां. तुम्ही मराठी आहे? हां. नाही, ते गाडीत बसताना हिंदी बोलला ना, म्हणून म्हणलं. हॅलो, कुठे? तुला काय करायचंय? नीट विचारतोय. तुला एकदा सांगितलं ना, तुझा आणि माझा संबंध संपलाय. तू इथून पुढे मला कॉल वगैरे करू नकोस. तुझ्या पाया पडते, नाहीतर मी माझ्या घरच्यांना सांगल. मॅडम, एक विचारू का? विचारा ना. काय म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर हो. नाही बोला ना. ते आत्ता फोनवरती तुम्ही असं का बोलले? तो माझा बॉयफ्रेंड आहे. प्रेम नाव आहे त्याचं. खूप त्रास दिलाय त्याने मला. आई आजारी आहे असं सांगून खूप पैसे पण घेतले त्याने माझ्याकडून. एकदा तर माझ्याकडे पैसे नव्हते, तो आजारी होता. खूप बोलला होता मला. नंतर थोड्याच वेळात बघते तर काय, ओयो लॉज पाशी एका मुलीला घेऊन जाताना दिसला. अहो मॅडम, रडू नका तुम्ही. थांबा मॅडम, मी गाडी साईडला घेतो. तुम्ही फ्रेश व्हा बरं पहिल्यांदा. अहो असा नाही त्रास करायचा आपण दुसऱ्यासाठी. इथून पिंपरी किती लांब आहे हो? ट्रॉफिक नसेल ना ते 1 पाऊण तास, आणि ट्रॉफिक असलं म्हटल्यावर 1-1.5 तास तरी लागणारच. अच्छा. तुम्ही पुण्यात नवीन आहे का? नाही नवीन नाहीये मी. मला सगळं माहितीये. मी फक्त जस्ट विचारलं तुम्हाला. मी बघितलं ना तुम्हाला किती माहिती आहे. अहो माझं रोजच आहे.
अहो पुण्यातल्या कुठल्या कोपऱ्यात जायचं म्हणलं ना मला सगळं पाठ झाले. अहो कॅल्क्युलेशन झालंय सगळं. तुमचं काम आहे म्हटलं झालंच असेल. एक वेळेस आमचा अंदाज चुकल पण तुमचं टायमिंग परफेक्ट असते. तुम्हाला जायचंय का? पण तुमचं तर लोकेशन वेगळं आहे. नाही नाही तिथं जायचं नाहीये, तिथं माझी मावशी आहे. म्हणूनच म्हणलं तुमचं लोकेशन तर वेगळं आहे आणि तुम्ही म्हणताय पिंपरी. हॅलो, हा बोल ना. नाही ना ग अजून पोचले, तिथंच आहे गाडीतच आहे अजून. हा पोचले की फोन करते की तुला. हा नाही नाही आलता मला त्याचा फोन, येतोय तो पण. हां चालतंय, करते मी तुला फोन आल्यावरती. हां ठीक आहे. हो बरं घ्या. मॅडम चहा घ्या. मॅडम एवढं टेन्शन नाही घेतो कधी. आपण आपल्या लाईफ मध्ये ना निवांत जगायचं, एन्जॉय करत. जसं आपल्याला वाटतं ना तसे आपण आपली लाईफ जगायची. बघा हे सगळं जाऊन द्या. तुमचं नाव काय? मॅडम माझं नाव भावड्या. आणि तुमचं? छकुली. भावड्या भावड्या, हा मॅडम. माझं नाव ऐकून एवढं शांत का झालं? नाही मॅडम. सांगा ना काय झालं. अहो नाही मॅडम, काय नाही प्याचा. सांगा की हो. अहो मॅडम, छकुली नावाचं माझ्या पण आयुष्यात एक वादळ येऊन गेलं. म्हणजे तुमची गर्लफ्रेंड का? हो. मग काय झालं पुढं? अहो मॅडम, मी एक ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरची स्टोरी ऐकता ऐकता तुमच्या डोळ्यातलं पाणी येईल. सगळ्यांसारखं नाही मॅडम, फारच वेगळी स्टोरी आहे माझी. जाऊ दे मॅडम, चहा पिऊन झाला असेल तर जाऊ आपण. चला. ए अरे तुला कळतं का? तुला कळतं काय? तुका चुत्ते का? तू चुवते आहे का? तुला कळतं का रॉंग साईडने यायला? ए रॉंग साइड मला शिकता बाबा रोड का? ए तुझ्या आई तुझ्या चल. जायला म्हणजे तू शिकवा दिले रे, वरून कोणा शिकली? तू आहे ना? ओ, दादा, चपात काय ती दादा, चपात? दादा, ए, तुला बोललं नाही का? ठोकेदारा पाडील काय? आणि मी sorry म्हणते आम्ही. एका चपलीच्या एका ठोकेदारा पाडील. शिकवतो का मला? उगा त्या पुरीमुळे तुला सोडतोय मी. बघितली मी. त्या गावात शहाणा समजतो काय स्वतःला? चौकात घड मला चौकात. मग तुला तू हे इथं का? ए लक्ष्मीला लाथ नको मारू. काय उपडणार? जातो का? अहो, तुम्ही थांबा ना, बंद करा ना, जाऊ दे. तू नीट राहा, नीट. नीट राहा तू. यायला घोडा. बंद करा अहो तुम्ही. खाते नका. ही असली रोज भेटते. चला तू आता भंगार. काय गरज होती का वाढवायची? अहो हे नेहमीच आहे सगळं. हे टू व्हीलर वाले असेच मध्ये गाड्या घालतात आणि मग परत काय झालं ना तर मग ड्रायव्हरला सगळे बोलायला मोकळीच. आईला म्हटल्यामुळेच वाद वाढला ना. अहो तुम्हीच सांगा, आईला ही काही शिवी आहे का? भाडकाऊ शिवी आहे. नाही तुम्ही नाही दिला शिवी, पण त्यांना वाटलं ना की तुम्ही शिवी दिला म्हणून. आईला हे कुणामुळे तोंडात पडलंय? यांच्यामुळेच ना. अहो असली रोज एक दोन भेटतात आणि जसा समोरचा असेल ना तसं आपण वागायचं. आपण जर भिवून राहिला तर धंदा कसा करणार आम्ही? बरोबर आहे तुमचं, पण वादाला वाद वाढतो. तुमचं म्हणणं पटतंय हो मला, पण शांत बसल्यावर लोक फायदा घेतात आणि काय झालं ना तर सगळ्यांना ड्रायव्हरची चूक वाटते. आपण जरा दाबात बोललं ना तर मग समोरचा पण दबकून राहतो. मॅडम खरं एक सांगू का, आज तुम्ही भेटले आणि असं वाटलं की आपलं हक्काचं कोणतरी भेटले आहो. आणि आम्ही ड्रायव्हर लोक जास्त कोणासोबत बोलत पण नाही हो. हो मला पण सेम तसंच वाटलं. कधी आपली ओळख पण नव्हती तरी आपण एकमेकांना आपला भूतकाळ सांगितला. मॅडम घरी कोण कोण असतं? मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहते. राखी नाव आहे तिचं. आई वडील लहान असतानाच ऍक्सिडेंट मध्ये गेले. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी मॅडम आई वडील आणि बहीण, पूर्ण फॅमिली माझी. वडील काय करतात? वडील शेतकरी आहेत मॅडम. बरं. आई घरात असते आणि बहीण शिकते, पण शेतीमध्ये जास्त उत्पादन होत नाही हो, त्यामुळे हा ड्रायव्हर धंदा करतो मी. नाही परत कधी भेटणार तुम्ही? तुम्हाला सोडलं ना आता लगेच मला दुसरी ट्रिप पडली, दुसऱ्या ट्रिप कडे जायचंय
आणि ती ट्रिप कॅन्सल झाली म्हणजे परत ट्रिप लवकर भेटत नाही हो. ऐका ना, मॅडम बोला की. तहान लागलीये, पाणी घेता का प्लीज? थांबा मॅडम, एक मिनिट गाडी साईडला घेतो. मॅडम घेतली बघा साईडला, घ्या आता. तुम्ही घ्या ना प्लीज, माझे पाय दुखतात. बर, थंड आणू ना मॅडम? काका एक पाणी बॉटल द्या की. एक या सीट पाणी बॉटल या. पकडा पहिले. चालेल येऊ का? या करा मॅडम. उतरा मॅडम, आलं तुमचं लोकेशन. किती झाले? 210. स्कॅनर द्या की. हा, एक मिनिट. आले बघ. हा, चालेल. अरे याचा फोन स्विच ऑफ लागतोय. हॅलो, पोचलीस काय ग? हा पोचली मी, पण त्याचा फोन स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ येते तर मग परत लाव की. अगं 4-5 वेळा लावला तरी स्विच ऑफ लागालाय. बॅटरी संपली असेल बाई. तरी पण परत लावून बघ की थोड्या वेळानं. आणि परत स्विच ऑफ लागला तर इथं येऊन फसल्यासारखंच झालंय. ए बाई, रडू नको. फोन नाही लागला ना तर डायरेक्ट घरी ये. कुठल्या तोंडाने घरी येऊ? इथं एकटं पडल्यासारखं वाटायलंय. अगं तुझ्या घरी राहू दे, माझ्या घरी ये, मी हाय की. काय करू काय कळेना झालंय. ए बाई, रडायचं बंद कर पहिला. फोन नाही लागला ना तर ये डायरेक्ट इकडं. आणि जर काय वाटलं तर फोन कर मला. हा ठीक आहे. काय बाई प्रेम करतात. आपलं कसं निवांत आहे. मॅडम वारजे आलं बरं का आता. किती झाले सांगा? हा सांगतो. हा झाले. थँक्यू. हा आले. ओके. मी छकुली साळुंके. मला तुम्ही मनापासून आवडता. पहिल्याच भेटीमध्ये तुम्ही मला आपलंसं केलंस. आय लव्ह यू.
मॅडम चला पिंपरीला सोडतो मावशीकडे. नाही नको, एक जण येतोय त्याचीच वाट बघते. अहो कोण येणार आहे त्याला घ्या बोलून मावशीकडे. नको, येईल तो. उगाच आपण निघायचं आणि तो इथं मला शोधत बसल. अहो फोन आहे ना तुमच्याकडं, मग करेल की तो फोन. चला बरं सोडतो तुम्हाला मावशीकडे. अहो चला हो, काय विचार करताय, चला सोडतो तुम्हाला. अहो काय विचार करताय, चला सोडतो तुम्हाला. चला हो, नका विचार करू. चला बसा बरं. दरवाजा लावून घ्या बरं का. चालू का? आपण खरंच पिंपरीला चाललोय? हा, तुम्हाला पिंपरीला सोडतो. मला माझे पैसे द्या, मी चाललो. अहो पण नाही जायचं पिंपरीला. तुम्हाला कोण घ्यायला येणार होतं त्याचा आला का फोन? अहो फोन केला असता की आला असता तर. आणि आता मावशीच्या घरी जा आणि घ्या त्याला बोलून फोन करून. तुम्ही गाडी थांबवा, मला नाही जायचं पिंपरीला. अहो आता 15 मिनिटात पिंपरी येईल. अहो पण माझं पिंपरीत मावशी बिवशी कोण नाहीये. ते माहिती हो मला. आपण पिंपरीला नाही चाललो. तुम्हाला कसं माहित? तुम्ही गाडीत बसल्यावर जेव्हा मी विचारपूस करत होतो ना तेव्हाच कळलं. आणि मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. मला फक्त तुम्हाला लोकेशनला सोडायचं. म्हणजे मी तुम्हाला खोटं बोलले हे कळालं होतं? अहो आमच्या गाडीत कितीतरी माणसं बसतात आणि कितीतरी माणसं भेटतात. अहो त्यांच्याकडे बघून लगेच कळतं काय क्वालिटीचा माणूस आहे. मी आलो तेव्हा रडत होता. काय झालंय का? नाही, काय नाही झालं. काय हरकत नाही. नसल सांगा तर नका सांगू. आणि सांगितलंच पाहिजे असं कुठं का आहे का? बरं चहा घेणार का? आमच्या इथं चांगला चहा भेटतो. का दुसरं काय घ्यायचं? घ्या चहा. मला एक सांगा, तुम्ही मला सोडून गेला होता, मग माझ्यापाशी कसं काय परत आला? अहो मी मॅपला बघितलं, त्या रूटला लय ट्रॉफिक होतं. म्हटलं उगं गर्दीत अडकून पडण्यापेक्षा आलोय तसंच माघारी जाऊ. आणि रिटर्न आलो तर तुम्ही दिसला. अहो मी ओमकारला फोन करत होते, पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. आणि त्यात मी इथं नवीन, आणि त्यात त्याचा पण फोन बंद. त्यामुळे माझ्या डोळ्यात अचानकच पाणी आलं. बरं आता बघा बरं, लागलं तर लागेल. नाही, बंद आहे. बरं मग आता कुठं सोडायचं तुम्हाला? असं कोणतं ठिकाण आहे का बघण्यासारखं किंवा मंदिर? आहे की, नारायणपूर आहे, प्रति बालाजी आहे, परत इकडं प्रति शिर्डी आहे. तुम्हाला कुठं जायचं बोला. कोणतं पण असू दे, थोडा वेळ घालवायचा आहे. ओमकारला फोन करीन आणि बोलवून घेईन. ठीक आहे, चालते ना. चला जाऊ. मॅडम एक विचारू का हो? हां, कोल्हापूर का सांगली? कोल्हापूर. अहो तुम्ही गाडीत बसल्यापासून अर्धी कोल्हापूरची ना अर्धी पुण्याची भाषा बोलताय. अहो कुणाला वाटायला नको मी पुण्यात नवीन आहे म्हणून मी पुण्याची भाषा बोलली. अहो जे आहे ते बिंदास बोलायचं असतंय. तुम्ही मिक्स भाषा बोलायच्या नादात पकडल्या गेल्या. अहो आमच्या नसानसातच कोल्हापूरच भिनले म्हणल्यावर दिसणारच की. अहो मला ताळमेळच लागा ना, कोल्हापूर का सांगली? अहो सांगलीची लोक वेगळी बोलतात आणि कोल्हापूरची लोक वेगळी बोलतात. अहो पण थोडी थोडी तशीच वाटते. मॅडम खरं सांगू का, आम्ही आहे ना कस्टमरशी जास्त बोलतच नाही. आणि कस्टमर समोरून बोलला तर मग बोलतो. अहो पण तुम्ही तर मी गाडीत बसल्यापासून बोललाय सा, कसं काय हो? ते काय मला माहित नाही,
पण आपली मैत्री झाली. पण खरं सांगू का, ओमकार नंतर मला पुण्यात कोणतरी ओळखणारं भेटलं म्हणायचं. इथून पुढे तुम्ही कधी पण पुण्यात या, मी तुमच्यासाठी कधी पण हजर असणार. जरा थांबवता का? पाणी घ्यायचंय. बरं हे पाऊस कमी होऊ द्या, घेतो साईडला. दुकान बघतो तिकडे घेऊ. हॅलो. हा बोल ना. अगं कुठं आहेस तू? ओमकार आलता का नाही? अगं नाही आला तो, बंद आहे त्याचा फोन. अगं तू कुठं आहेस? काय करा लागल्या? सगळं व्यवस्थित आहे ना? अगं नको काळजी करू, मी आहे व्यवस्थित. माझे इथे नवीन मित्र पण झालेत. अगं जरा सांभाळून, असं कोणावर पण विश्वास ठेवायचा नाही. नाही आला ना ओमकार तर घरला ये डायरेक्ट. अगं तू नको टेन्शन घेऊ, ठेव फोन. कोण होतं? ओंकार होता का? नाही, माझी मैत्रीण होती. मी एकटीच आले ना पुण्याला, त्यामुळे ती काळजी करते. अहो आपल्या माणसाला आपली काळजी असतीच. हो ना, लय जीव लावती होती मला, काळजी घेते. बहीणच आहे ती माझी. अमृता नाव आहे माझं. तुमचं? माझं प्रवीण. आणि तुम्ही पण मला प्रवीणच माना. घरी कोण कोण असतं तुमच्या? म्हणजे पुण्यात मी आणि माझा मित्र दोघंच असतो, आणि बाकीचे गावाला असतात. तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, माझी मम्मी, पप्पा आणि एक लहान भाऊ आणि एक मोठी बहीण. माझे आई बाबा आणि मोठा भाऊ गावाला असतात, आणि भाऊ शेती करतो आणि आई बाबांना पण बघतो. जावा तुम्ही, नका थांबू माझ्यासाठी. अहो थांबतो की, आता एवढा वेळ थांबलो म्हणल्यावर थोडा वेळ थांबतो. अहो नको, ऐका माझं, जावा तुम्ही. अहो उगाच नाही थांबत, जे काय होतील ते माझे पैसे द्या. चालते. अजून फोन बंद आहे. त्याला मी सकाळपासून फोन लावते तरी ह्याचा फोन बंद आहे. काय करू मी आता? आज स्विच ऑफच आहे का? जाऊ दे, लागत थोड्या वेळाने परत फोन. अरे काय झालं? अरे रडू नको. अरे लागल फोन, काहीतरी झालं असेल. तुझ्यासोबत खोटं बोलते. मी तो ओंकारसाठी आली. पण तुला माझी कदरच नाहीये. मला हे सकाळीच कळलं होतं. आणि मी जेव्हा तुला सोडून गेलो का, मी गेलोच नव्हतो, मी तिथंच होतो. बरं जाऊ दे, नको टेन्शन घेऊ. चल जाऊ आपण, बस. मला सांग, तुम्ही प्रेमात कसे पडले? तू तिकडं, तो इकडं. आमची ओळख यांच्यावरती घालते आणि आम्ही काही दिवस नुसतंच बोलत होतो, पण एक दिवशी त्याने मला प्रपोज केलं. म्हणजे तू त्याला न बघता होकार दिला होय? नाही, मी त्याला भेटायला बोललो होतो आणि तो कोल्हापूरला आला पण.
आणि मी त्याला माझ्या घरी सुद्धा घेऊन गेली. म्हणजे तुझ्या घरी पण माहिती आहे वय? नाही, मित्र म्हणून ओळख करून दिली. अरे असं कसं प्रेम आहे तुझं? तुला माहितीये आज माझं लग्न आहे. काय? माझ्या घरच्यांना न सांगता मी इथं आली आणि हे जे काय सगळं झालं ना ते आम्ही दोघांनी मिळून ठरवलं होतं. पण मी आली आणि तोच आला नाही. तुला ओंकारचं घर माहिती आहे का? नाही, त्याचा कोण मित्र किंवा त्याच्यापर्यंत कोणी घेऊन जाणार असं कोण? मला काहीच माहिती नाही. मी तर पुण्यात नवीन आहे आणि मला आता असं वाटायलं की मी इथे येऊन फसल्यासारखं झालं. काय पोरगी ग तू? तुला काहीच माहित नाही आणि तू त्यासाठी इथवर आली होय? अरे काय विचार करायचा असतो का नाही? काय झालं? ओमकारचा फोन आला आणि मी त्याला इथलं लोकेशन पाठवलंय. तो आता येतोय. आमू झालं का जेवण? मला दिवसभर कुठं होतास तू? अरे काय सांगू, घरच्यांचा कुठं माझ्या मागं मिटावता आलोय. बरं चल जायचं का? प्रवेश, हा ओमकार. तुला माहिती आहे तू दिवसभर नव्हतास ना तर या ड्रायव्हरनीच मला हेल्प केली. हो धन्यवाद दादा. बरं जायचं का? हो जाऊ का दादा? लय काय गडबड आहे. हा चालतं. चल चल लवकर, लय उशीर झालाय. चले बस लवकर, लय घाई गडबड झाली. बस ना बाबा. अरे तू का असं बसून राहिलं? तुझी कोण होती ती? आणि एका दिवसात तिची सवय लागली होय तुला? अरे असे कितीतरी लोक रोज तुझ्या गाडीत बसतात आणि निघून जातात. हे ओम्या, बोल की. तुला माहिती ना बा आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही. मला तर कुठं करमत का तुझी शिवाय? हा मग मला सांग आपण लग्न कधी करायचं? करू की. अगं लग्न तर करायचंय ना, त्यासाठी तर तुला बोलवलं इथं. अरे तुला माहितीये मी दिवसभर तुझी वाट बघत होती तिथं आणि तुझा फोन स्विच ऑफ लागत होता. काय करतोस तू एवढा उशीर? अगं फोन पिकअप लागायचा विषय काय आला, घरच्यांना कळलं का आपलं हे सगळं? अरे पण तू तर म्हणलास मम्मीला माहितीये. अगं मम्मीला माहिती पण मम्मीने नाही पप्पाला सांगितले. अरे मग तुझ्या पप्पांना सांगितलं, तुझ्या पप्पांना पटत नसेल मग तू कशाला माझ्यावर प्रेम केलास? अरे प्रेम कशाला केलं म्हणजे? तू याडा ओम्या, काय बोलती? जाऊ दे, तू गाडी थांबव. हॅलो. हॅलो, हा प्रवीण, कुठं आहे तू? आहे की मागाच्या हॉटेलपाशीच आहे. मला कोल्हापूरला सोडशील का? तुझ्या गडबडीत बॅग पण विसरली होय. चल बस आता.